सो मच. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती, केंद्र वहाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत. पहा, बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला परीक्षेचे सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. तो डाटा पब्लिकली ठेवलेला आहे, एकही व्हिडिओ प्रायव्हेट केलेला नाही. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा, एका धड्यावर एक टेस्ट नाही, 3, 4, 5 टेस्ट असणार आहे, जेणेकरून त्या धड्यावरील सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कसेही फिरून आले तरी आपल्याला त्याची उत्तरं देता येतील. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही स्वतः पाहणार आहात. त्याचबरोबर तुमचे वडील, आई, चुलते, मामा, काका हेही त्या टेस्टचा निकाल पाहू शकतात. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही निकाल पाहू शकतात. त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पहा, 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काम करायचंय 3. त्यातील पहिलं काम, व्हॉट्सअपला जायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय आणि ती जॉईन करण्यासाठी लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. व्हॉट्सअपचे चॅनल आहेत पहा, भाषा विषय, गणित विषय, बुद्धिमत्ता विषय, त्याला फॉलो करायचंय. त्यामध्ये तुम्हाला सराव टेस्ट, निकाल, पीडीएफ, पीपीटी आणि युट्यूबचा व्हिडिओ असे क्रमाने 5 लिंक प्रत्येक व्हिडिओसाठी, प्रत्येक उत्तरासाठी आहेत. त्यामधील व्हिडिओ पाहायचा आहे आणि सराव टेस्ट सोडवायची आणि सर्वचे सर्व 200चे 200 सराव टेस्ट तुम्हाला सोडवायच्यात. आतापर्यंत 113 व्हिडिओ आणि लिंक तयार, बाकी राहिलेल्या लिंक तुम्हाला लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. त्यावरती अपडेटमध्ये गेल्यानंतर व्हॉट्सअपच्या अपडेटमध्ये तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होणार आहेत. जवाहर नवोदय 5वी उतारे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल सबस्क्राईब केलं तर अनसबस्क्राईब होतं. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये, शाळेमध्ये, इतर ग्रुपला शेअर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, त्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरती तुम्ही जर आज जॉईन झालात तर तुम्हाला आजपासून पुढचेच मेसेज पाहता येतील, किंवा व्हॉट्सअप डिलीट झालं, फॉर्मॅट झालं तर तो मेसेज तुम्हाला परत रिकव्हर करता येत नाही. परंतु टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरती अगदी तासिका सुरू झालेल्या दिनांकापासून सर्व पीडीएफ, सर्व टेस्ट, सर्व निकाल तिथे उपलब्ध. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. पहा, आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5वी नवोदय, 5वी शिष्यवृत्तीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची महाराष्ट्रामध्ये चौकशी केली असता आम्हाला असं जाणवलं. रेकॉर्डेड बॅच 5,000 रुपये, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 रुपये फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. परंतु गोरगरीब विद्यार्थी इतकी फी देऊ शकत नाहीत आणि इतकं उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्या विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, 4थी 5वीतील येतात विद्यार्थ्यांसाठी आम्ही या तासिका अगदी फ्री करत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून भाषा विषयासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो. त्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उतारे असतात, परंतु तेवढेच उतारे आपल्याला परीक्षेसाठी पुरेसे नाहीत. तेवढा सराव आपल्याला पैकीचे पैकी गुण देऊ शकत नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं. त्यासाठी 4, 5, 6 प्रकारचे पुस्तकं खरेदी करणं आपल्याच्याने शक्य नसतं, किंवा तेवढं सोडवणं आपल्याच्याने शक्य नसतं. परंतु आम्ही आमच्या क्लासच्या वतीने तुम्हाला 200+ पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत. आणि आज आपण 200 उतारे पूर्ण करत आहोत. तुमच्या सहकार्याने, माझ्या प्रयत्नाने आज आपण भाषा विषयाला येथे पूर्णविराम देण्याच्या मार्गावरती, म्हणजे आपला नवोदयचा 25% अभ्यासक्रम अगदी 2च महिन्यात शिकून पूर्ण झालाय पहा.
राहिलेल्या 4 महिन्यामध्ये म्हणजे 1 नोव्हेंबर पर्यंत आपला सर्व अभ्यासक्रम नवोदयचा शिकवून संपलेला असेल. त्यासाठी दररोज लाईव्ह तासिका करत जा विद्यार्थी मित्रांनो. पहा, मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 199 मध्ये आपलं सहर्षाचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 199 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. पहा विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयासाठी आपल्याला नवोदयमध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये आपल्याला 4 उत्तरे विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि 20 प्रश्नावरती 25 गुण म्हणजे एक प्रश्न आपल्याला 1.25 मार्कासाठी 1.25 गुणासाठी असणार आहे. आणि पहा, आम्ही तुम्हाला खात्री याचीच देतो, आतापर्यंत झालेल्या 200 रेकॉर्डेड लेक्चर पहा. लाईव्ह तासिका करणं शक्य झालं नसेल तरी रेकॉर्डेड लेक्चर पहा. त्याचबरोबर त्या रेकॉर्डेड लेक्चरच्या खाली युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक आहे. त्या लिंक वरती जा, सराव टेस्ट सोडवा. सराव टेस्ट तोपर्यंत सोडवा जोपर्यंत तुम्हाला पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत. किंवा व्हॉट्सअपला जा, व्हॉट्सअप वरती तुम्हाला व्हॉट्सअपच्या मेसेज मध्ये तुम्हाला चॅनल आहे पहा भाषा विषयाचा, तो भाषा विषयाचा चॅनल फॉलो करा. त्यावरती तुम्हाला सर्व 200 टेस्ट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 199 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा थोडा मोठा परंतु सोपा, महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित. चला उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमच्या साठी आणलेला हा उतारा, त्यावरील 5 प्रश्नाचे उत्तर आपल्याला बरोबर द्यायचे. पाहू, उतारा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तनुष्का खटके, नंदन, प्रदीप सानप, सिटीजा खाडे, अक्षदा सानप, युवराज तोरवे, यशस्वी भोवर, श्रावणी सानप, श्रेया चौरे, प्रशांत सानप, वेदांत किशोरे, उमेर अत्तार. चला, या सर्व विद्यार्थ्यांनी वाचलंय, खूप छान. काही माझ्या शाळेतील तिसरीतील विद्यार्थी, काही चौथीतील विद्यार्थी. पहा, मला बरेचसे पालक मध्ये तुम्ही 4थी आणि 5वीचा तास घेता, आमच्या पहिली दुसरी तिसरीचे काही घेत नाहीत. पहा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्तेची अडचण कधीच नसते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास असतो. त्याच्यासाठी इयत्तेचं लिमिटेशन घालणं चुकीचं. जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तो पहिलीचा असेल किंवा ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी असेल, त्या सर्वांसाठी व्याकरण एकच, म्हणजे स्पर्धा परीक्षेचे प्रश्न एकच असतात. पहिलीच्या प्रश्न मुलांसाठी वेगळा प्रश्न आणि ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी करणाऱ्यासाठी वेगळा प्रश्न, असं कधीच होत नाही. नंतर मी तुझ्यावर शंका कधीच घेतली नाही, तू वाचलं का नाही. हे पहा, काय होतं, सगळ्यात आधी टाकावर शंका येणं साहजिक असतं. तू वाचतोस, स्वतः अभ्यास करतोस, त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. पहा, जो वाचतो तो वाचतो म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त पुढे जातो. कोणत्याही संकटातून तो वाचू शकतो. वाचनाने आपलं ज्ञान वाढतं. त्यासाठी उतारेच नाही, कोणत्याही प्रकाशनची पुस्तकं, कुठल्याही घरातील पुस्तकं, पेपर वाचत चला.
चांगल्या चांगल्या गोष्टी वाचा, चांगले चांगले संस्कार होते. पहा, पुस्तकं तर आपल्याला 4 पुस्तकं आहेत फक्त, ते तर आपण 2 दिवसात वाचून संपवू. परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर शाळेतील पुस्तकं, मासिकं, वृत्तपत्र वाचत चला विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. वाचायला जास्त वेळ लागत नाही, वाचल्याने ज्ञानात भर पडते. मोबाईलवरचे, युट्यूबचे, फेसबुकचे शॉर्ट व्हिडिओ ते पाहण्यापेक्षा वाचन करत चला. वाचनाने खूप काही ज्ञान मिळतं आणि गुगलवरती भरपूर ज्ञान वाचण्यासाठी आहेत, परंतु आपल्याला व्हिडिओ आवडतात कारण ते ॲनिमेशन असतं, त्याच्यात आवाज असतो, साऊंड इफेक्ट असतात, त्याच्यामुळे तो आपल्याला आवडीचा विषय. परंतु विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक जीवनामध्ये आपल्याला त्या व्हिडिओचा काही उपयोग होत नाही. आपल्याला वाचनच आपल्याला जगू शकतं, वाचू शकतं. तर वाचत चला, पुस्तकं वाचत चला, इतर माहिती वाचत चला. कृष्णाकडे अभिनंदन. चला, ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. चला, मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील 5ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर देणार आपण. श्रेया चौरे अभिनंदन. चला, उत्तरा क्रमांक 199. गोखले आणि गांधी या दोघात एक प्रकारचे अवैध अद्वैत असून त्यांच्या स्वभावात भिन्नता होती. गोखले घटनावादी होते, गांधीजी असहकारवादी व सत्याग्रही होते. गोखले कायद्याची चौकट सोडत नव्हते, गांधीजी प्रसंगी ती मोडत होते. महात्माजी पाश्चिमात्य संस्कृती, विज्ञान आणि शिक्षण पद्धती यांचा पुरस्कार करू शकत नव्हते. गोखले हे आधुनिकतेचे पुरस्कर्ते व पाश्चात्याकडच्या ग्राह्य गोष्टींचे आनंदाने अंगीकरण करणारे होते. रानडेप्रमाणे गोखलेंनाही भारताचा इंग्रजांशी आलेला संबंध हा देवयोग वाटत होता. गांधीजींना या योगायोगात देशाचे दुर्दैव दडलेले दिसले. गांधीजींनी इंग्रजांना हद्दपार करू इच्छित होते, गोखले त्यांचा सहयोग कक्षेत राहू इच्छित होते. दोघांनाही आपापले वेगळेपण होते. नामदार गोखले हे एक विचारवंत होते आणि त्यांचे सत्यनिष्ठा पाहून महात्माजींनी त्यांच्याकडे आकर्षित झाले. पहा, महात्मा गांधी आणि गोखले हे अगदी 36चा आकडा होता. पहा, एक अहिंसावादी होते तर एक त्यापेक्षा विरुद्ध बाजूचे होते. पहा, नंदन अभिनंदन, तुझं नावाप्रमाणेच तू नंदन आहे आणि तू ज्ञानेश्वरी वाचलीस. अगदी 5वी इयत्तेत ज्ञानेश्वरी वाचणारा मला वाटतंय माझ्या आयुष्यातील तू पहिला विद्यार्थी असशील ज्याने 5वी इयत्तेत असताना ज्ञानेश्वरी वाचून काढली. खूप छान, अभिनंदन. माझ्या आयुष्यातील पहिला विद्यार्थी, कारण शाळेतील 100 पानं, 25 पानं, 50 पानाचे पुस्तकं भरपूर विद्यार्थी वाचतात, पण एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा तो वाचलास, त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. चला, उत्तरा क्रमांक 199 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला, गोखले गांधी यांच्या व्यतिरिक्त कोणत्या महान व्यक्तीचं उत्तरामध्ये उल्लेख आलेला आहे? पहा, 3 व्यक्तीचा इथं उत्तरामध्ये उल्लेख आलेला आहे. 3 व्यक्तींचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे. प्रश्न पहिला, गोखले गांधी यांच्या व्यतिरिक्त कोणत्या महान व्यक्तीचा उल्लेख उत्तरामध्ये आलेला आहे? पर्याय ए नामदार, पर्याय बी महात्माजी, पर्याय सी रानडे आणि पर्याय डी फुले. पहा, योग्य उत्तर टाईप करा, ओळ क्रमांकही सांगा, जेणेकरून तुम्ही स्वतः शोधून टाकले याचाही पुरावा होतो आणि ताशिका करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनाही ते झटपट उत्तर शोधण्यास फायद्याचं. पहा, उत्तर शोधून टाकत चला. यशस्वी भोर म्हणते खालून दुसरी आणि पहिली ओळ, दुसरी यशस्वी कसं रे, खालून सेकंड अँड फोर्थ लाईन, हा दुसरी आणि चौथी लाईन का वाचू. पहा, वाटत होतं गांधीजी आणि योगायोग देशाचे दुर्दैव दडले आहे. गांधीजीने इंग्रजांना हद्दपार करू इच्छित होते, गोखले त्यांचा सहयोग करू इच्छित होते. दोघांना आपले वेगळेपण नाही. यशस्वी खालून दुसरी आणि चौथी फर्स्ट लाईन नाही याचं उत्तर. प्रशांत सी उत्तर, तनुष्का कटके सी उत्तर. सवरी सानप गुड मॉर्निंग बस. आता तास सुरू झालाय. महेश मिठ्या तास सुरू झालाय. लाईव्ह ताशिका घर पाठीमागे पडलाय, वाचून सगळे झालंय, लोक उत्तर टाकायला लागलेत आणि तू वाचतोय म्हणून टाकतो. चला, ज्याचं वाचून झालंय त्यांचं अभिनंदन, पण आता उत्तर टाका. श्रेया चौरे शी उत्तर, रानडे श्रावणी शी उत्तर, अक्षता सानप शी उत्तर, नंदन महात्माजी उत्तर देतोय 2 महात्माजी, पहिल्याचं 2 उत्तर. नंदन विचारपूर्वक टाक. तेजेश
सी उत्तर प्रश्न क्रमांक टाकत चल तेजस. वेदांत किशोरे सी उत्तर. सौरी महेश सानप सी उत्तर. क्षितिजा खाडे सी उत्तर. पा सर्वांनीच रानडे उत्तर दिले, परंतु ओळ क्रमांक बऱ्याच जणांची चुकली. पा ओळ क्रमांक वरून जर मोजली आपण तर 6वी ओळ आहे आणि खालून जर मोजली तरी पण 5वी ओळ आहे. खालून 5वी ओळ आहे, वरून 6वी ओळ आहे. नंदन सी उत्तर. प्रदीप सानप सी उत्तर. श्रेया चौरे 5th लाईन मध्ये. अभिनंदन श्रेया, सगळ्यात आधी तू ओळ क्रमांक टाकलीस. श्रेया चौरे अभिनंदन तुझं. पहा रानडेप्रमाणे गोखलेही भारताच्या इंग्रजाशी आलेला संबंध हा दैवयोग वाटत होता. पहा रानडेप्रमाणे म्हणजे रानडे हे तिसऱ्या महान व्यक्तीचं नाव या उतार्यामध्ये आलेलं आहे. अगदी 6व्या ओळीमध्ये रानडे हा शब्द आडनाव रानडे आडनाव आहे. पहा प्रशांतचं म्हणणं आहे 6 69 काय आहे या उतार्यामध्ये. हा युवराज थोरवे शी उत्तर. तनुष्का कटके 5th लाईन मध्ये. वेदांत किशोरे डाऊन 5th लाईन. क्षितिजा खाडे 6वी ओळ. हुमेर अत्तार सी उत्तर. हुमेर अभिनंदन, खूप छान ओळ वाचून टाकलीस, त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. उशिरा टाकणारा म्हणजे काय वेडा नसतो किंवा डिम बुद्धीचा किंवा मंद बुद्धीचा नसतो, तो विचार करणारा विद्यार्थी असतो. विचारपूर्वक उत्तर टाकायला वेळच लागतो. काही जण गडबड करतात आणि माती खातात, चुकीचं उत्तर टाकून मोकळे होतात, परंतु हुशार विद्यार्थी बरोबर उत्तर टाकतात. सृष्टी गंडाळ 6वी ओळ. सृष्टी 10 वाजता शाळेत ये. सृष्टी 10 वाजता नवोदयचं पुस्तक, पेपर, पॅड, पेन, पाण्याची बाटली, डबा घेऊन 10 वाजता शाळेत ये. अक्षता जाणव 6वी ओळ. चला प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर आहे रानडे. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. एक दोघांनी टाकलं होतं बी, त्यांनी बदलून सी टाकलं. सर्वांचं अभिनंदन, सर्वांचंच बरोबर उत्तर. आज बघू 10 पैकी कोण घेतंय. आज आपले 200 उत्तरे पूर्ण होतात, म्हणजे कोणाचा सराव अगदी बरोबर झालाय मलाही कळेल. चला पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. 6वी ओळ सांगणाऱ्या, खालून 5वी ओळ सांगणाऱ्यांचंही खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. अंगीकार करणे म्हणजे काय. अंगीकार करणे म्हणजे काय. पहा हा व्याकरणावरचा प्रश्न आहे. याचं उत्तर उतार्यामध्ये शोधायचं नाही, अजिबात शोधायचा प्रयत्न करायचा नाही, वेळ व्हायला करायचा नाही. कृष्णा खाडे सी उत्तर. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा. कृष्णा पहिल्या प्रश्नाचं टाकतो, दुसऱ्याचं लगेच टाकतो. पाठ करून ठेवलेस का काय कृष्णा. चला प्रश्न दुसरा. अंगीकार करणे म्हणजे काय. पर्यायी प्रतिकार करणे, पर्याय बी स्वीकार करणे, पर्याय सी विरोध करणे आणि पर्याय डी त्याग करणे. चला योग्य उत्तर टाईप करा. याचं उत्तरामध्ये शोधाशोध करायची नाही. व्याकरणावर आधारित प्रश्न. कृष्णा खाडे बी उत्तर. यशस्वी भवर बी उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर. तनुष्का कटके बी उत्तर. सृष्टी गंडाळ बी उत्तर. वेदांत किशोर बी उत्तर. क्षितिजा खाडे बी उत्तर. आशौरी महेश सानप बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. अरे वा, सगळेच एकामेकात बघून टाकताय का विचार करून टाकताय. मला काय कळायलाच मार्ग नाही आज. सगळेच बरोबर उत्तर टाकायला लागले तुम्ही. काय वानकडे आज चार्जिंग झाले का काय सगळेच. श्रेया चौरे बी उत्तर. नंदन बी उत्तर. हुमेर बी उत्तर. नंदन प्रश्न क्रमांक टाकत सर. चला युवराज थोरवे बी उत्तर. आणि बरोबर वा सगळ्यांचं. श्रावणी 6व्या ओळीत कुठं सापडवा तुला स्वीकार करणे. श्रावणी ह्या प्रश्नाचं उत्तर 6व्या ओळीत आहे. मला तर कामालाच वाटतो. प्रदीप बी उत्तर. तेजस बी उत्तर. तेजस तासिका संपल्यानंतर एक फोन कर. चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा. अंगीकार करणे म्हणजे स्वीकार करणे. पहा मी चांगल्या सवयी अंगीकार केल्या म्हणजे मी चांगल्या सवयी स्वीकार केल्या. मी स्पर्धेचा हार जीत अंगीकारली म्हणजे मी स्पर्धेत हरण किंवा जिंकण हे स्वीकारलं. स्पर्धेमध्ये दोनच गोष्टी होऊ शकतात, एक तर हार होऊ शकते किंवा जीत होऊ शकते. दोन्ही गोष्टी आपण स्वीकारायला शिकलो पाहिजे. पहा जीत म्हणजे विजय कुणालाही पचतो, परंतु हार किंवा पराजय लोकांना पचत नाही. ती पचवण्याची आपल्याला सवय लावायची. चला 2 प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा. महात्मा गांधींना गोखले यांच्या कोणत्या गुणांचे आकर्षण वाटले. महात्मा गांधींना गोखले यांच्या कोणत्या गुणाचं आकर्षण वाटलं. पर्याय ए आधुनिकतेचा पुरस्कार, या गुणाचं महात्मा गांधींना आकर्षण वाटलं. पर्याय बी ज्ञान व विज्ञान याची उपासना, म्हणजे गोखले जे ज्ञान आणि विज्ञानाची उपासना करत होते म्हणजे जोपासत होते त्याचं आकर्षण वाटलं.
पर्याय सी सत्यनिष्ठा या गुणाची गोखलेच्या त्यांना आकर्षण वाटलं. आणि पर्याय डी राष्ट्रप्रेम व कर्तव्यनिष्ठ. राष्ट्रप्रेम गोखलेचं राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठता पाहून त्यांना गोखले यांच्याविषयी आकर्षण वाटलं. योग्य उत्तर विद्यार्थी टाईप करताय. ओळ क्रमांक टाईप करा. मला शोधली, मी शोधलेली ओळ मला दिसली. चला बघू किती जणांना ओळी सापडले. कृष्णा खाडे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, तनुष्का खटके सी उत्तर, अक्षरा सानप सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, सृष्टी गंडा सी उत्तर, क्षितिजा खाडे सी उत्तर, यशस्वी बवर सी उत्तर, तेजेश सी उत्तर, श्रेया चौरे सी उत्तर, उमेर अत्तार सी उत्तर, सृष्टी गंडाळ खालून दुसरी आणि पहिली वळ सर्वात पर्यंत सृष्टीने उत्तर सांगितलंय. तुझं खूप खूप अभिनंदन सृष्टी, प्रशांत, यशस्वी, तुम्हा तिघांचंही अभिनंदन. पहा महेश सानप, असावरी सानप सी उत्तर, श्रावणी सानप सी उत्तर, प्रदीप सानप सी उत्तर, श्रेया चौरे सी ओळ क्रमांक सांगते, नंदन सी उत्तर, असावरी महेश सी उत्तर, तनुष्का मध्ये खालून सेकंड अँड फर्स्ट लाईन. अभिनंदन. ज्यांनी उत्तरही टाकले आणि ओळी टाकले त्यांचं खूप अभिनंदन. पहा अगदी बरोबर उत्तर. आज काय चुकायचं लक्ष दिसत नाही कुणाचं, सगळेच बरोबर टाकायला लागले. रविवारमुळे जास्त चार्जिंग झाला वाटतं. तुम्ही खूप मजेत तास करताय, अगदी मजेत एन्जॉय करताय, उत्तर बरोबर टाकताय. पहा आज जसे मला आजच्या तासिकेमध्ये 10 प्रश्नाची उत्तर देणार तसेच मला तुमच्याकडून स्पर्धा परीक्षेतील नवोदयच्या 20 प्रश्नांची बरोबर उत्तर येणं हे तुमच्याकडून मला अपेक्षित. त्यासाठी मी केलेला हा खाटाटोप 200+ उतारे तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. पहा त्याच्या लिंक वगैरे सगळं तुम्हाला मी देणार आहे. चला युवराज थोरवे सी उत्तर, वेदांत किशोरे सी उत्तर, वेदांत म्हणतोय फर्स्ट आणि सेकंड लाईन खालून. चला अभिनंदन. चला तिसऱ्या प्रश्नाचा सत्यनिष्ठता. पायद ओळ आहे, त्यांच्या सत्यनिष्ठता पाहून गांधीजी त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांची सत्यनिष्ठता, त्यांची म्हणजे कोणाची तर गोखलेची. गोखलेची सत्यनिष्ठता पाहून गांधीजी त्यांच्याकडे आकर्षित झाले. चला विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी 4था प्रश्न स्क्रीनवर. आता बघू कोण बरोबर देतंय. कायद्याची चौकट कोण मोडत नव्हतं. कायद्याची चौकट कोण मोडत नव्हतं. उत्तरामध्ये याचं उत्तर शोधून, ओळ क्रमांक शोधून. पहा मी तुम्हाला क्रम सांगतो. आपल्याला उत्तरामध्ये काय करायचंय, आपल्या कागद हातात असणार आहे, पेपर हातात असणार आहे. त्या उत्तराच्या या प्रश्नाच्या उत्तराखाली ओळ मारायची. म्हणजे उत्तरामध्ये जिथं ओळ असेल, कायद्याची चौकट कोण सोडत नव्हतं, त्या उत्तराखाली ओळ मारायची, उत्तरामध्ये रेष मारायची. 4थ्या प्रश्नाच्या योग्य उत्तराला म्हणजे ए बी सी डी पैकी जे बरोबर असेल त्याला बरोबरची खून करायची. आणि नंतर आपल्या उत्तर पत्रिकेकडे पाहायचं, त्यातील जो प्रश्न क्रमांक असेल त्या प्रश्न क्रमांकाचा तोच पर्याय गोल करायचा आहे, जेणेकरून आपलं येत असलेलं उत्तर चुकणार नाही. गडबडीत आपण चुकीच्या प्रश्नाला गोल करतो आणि येत असलेल्या प्रश्नाचे हातचे मार्क आपले जातात. पहा नवोदयसाठी अगदी 1 प्रश्न 2 प्रश्न सुद्धा आपल्याला नवोदयला नंबर लागण्यापासून मुक्त करू शकतात, म्हणजे लागून देणार नाहीत. तर अशा क्षुल्लक चुका आपल्या हातून व्हावा नाहीत, त्यासाठी योग्य क्रमाने उत्तर सोडा. प्रशांत सानप हे उत्तर देतोय. पहा ए गोखले, बी गांधीजी, सी महात्माजी आणि डी रानडे. पहा योग्य उत्तर टाईप करा. महेश सानप, असावरी सानप हे उत्तर. प्रशांत म्हणतोय 3rd लाईन मध्ये उत्तर आहे. अभिनंदन प्रशांत. यशस्वी अभिनंदन. अक्षरा सानप हे उत्तर, श्रेया चौरे हे उत्तर, यशस्वी पवार हे उत्तर, क्षितिजा खाडे हे उत्तर, सृष्टी गंडाळ हे उत्तर, तेजस हे उत्तर, महेश सानप, असावरी सानप 3rd लाईन मध्ये. अभिनंदन सृष्टी. दुसऱ्या ओळीमध्ये अभिनंदन सृष्टी बरोबर आहे. महेश सानप, असावरी सानप हे उत्तर. श्रेया चौरे 3री ओळ मध्ये. श्रेया अभिनंदन. श्रेयाच्या आपल्यामुळे जास्त उत्तर टाकायला लागली बघा, चार्जिंग झाली श्रेया आज. प्रदीप हे उत्तर. कृष्णा खाडे हे उत्तर. श्रावणी सानप हे उत्तर. तनुष्का खटके ओळ क्रमांक सांगते. पहा कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगतोय. अक्षरा सानप पण ओळ क्रमांक सांगते. चला तुमचं अभिनंदन. नंदन हे उत्तर. उमेर अत्तार हे उत्तर. पहा आमचा उमेर सगळ्यात शेवटी शांत विद्यार्थी अगदी बरोबर उत्तर टाकतो. सगळ्याचं बघून झाल्यानंतर किंवा स्वतःचा अभ्यास करून. मला त्याच्यावरती पूर्ण भरोसा, अगदी मन लावून अभ्यास करतो. उमेर 9 वाजता कड्यामध्ये ये. आज 9 वाजता कड्यामध्ये ये. नंदन ओळ क्रमांक सांगतोय. तनुष्का खटके 4थ्या प्रश्नाचं हे उत्तर. वेदांत किशोरे हे उत्तर. 4थ्या प्रश्नाचंही तुमचं बरोबर उत्तर आलंय. तुम्ही आज काय चुकायचा मार्गच दिसा नाही. बघू तुमच्यासाठी पुढचा प्रश्न घेऊन आल्यावर काय होतंय. प्रश्न 4था. कायद्याची चौकट कोण सोडत नाही. योग्य उत्तर पर्याय ए
गोखले गोखले कायद्याची चौकट सोडत नाहीत, गांधीजी मात्र कायद्याची चौकट मोडतात. असाही प्रश्न आला असता आपल्याला, कायद्याची चौकट कोण मोडतं, तर त्याचं योग्य उत्तर होतं गांधीजी. पहा, योग्य उत्तर असतं गांधीजी. आपल्याला उलट सुलट प्रश्न तयार केले जातात आपल्या बुद्धीला चक्रावून टाकण्यासाठी, आपल्या मेंदूचा कसोटी पाहण्यासाठी आपल्याला उलट सुलट प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ आपल्याला प्रश्न विचारत नाही. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली को टेढ़ा करना पड़ता है. जशी मन आहे तसं आपल्यासारख्या बुद्धिमान विद्यार्थ्यांचं, बुद्धिमान मुलांची कसोटी काढण्यासाठी, कसोटी तपासण्यासाठी अगदी सोपे प्रश्न अवघड करून विचारले जातात, जेणेकरून तुमचे उत्तर चुकावा. परंतु अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या विद्यार्थ्याचे उत्तर चुकत नाहीत. आतापर्यंत तुमच्यासारखे अभ्यासू विद्यार्थी मला भेटले, त्याचा खूप मला अभिमान वाटतो. चला तेजस, हे उत्तर. चला, सर्वांचं अभिनंदन. हे उत्तर आतापर्यंतच्या चारही प्रश्नाचे बरोबर उत्तर तुमच्यासाठी. या उत्तरावरील शेवटचा प्रश्न, 199 उत्तरावरील शेवटचा प्रश्न, असहकारवाद कोण होते? असहकारवादी कोण होते? याचंही उत्तर उत्तरामध्ये आहे, चुकायचा काही प्रश्नच नाही. पहा, असहकारवादी कोण होते? पर्याय ए गांधीजी, पर्याय बी गोखले, पर्याय सी फुले आणि पर्याय डी रानडे. योग्य उत्तर टाईप करा. असहकारवादी कोण होते? पर्याय ए गांधीजी, पर्याय बी गोखले, पर्याय सी फुले आणि पर्याय डी रानडे. योग्य उत्तर टाईप करा. उत्तरामध्ये ओळ क्रमांक शोधून टाका. पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उत्तरा वाचला असेल तर तुम्हाला ओळ पटक्यात सापडेल. कृष्णा खाडे हे उत्तर, प्रशांत सानप हे उत्तर, असवरी महेश सानप हे उत्तर. प्रशांत म्हणतो सेकंड लाईन मध्येच उत्तर. खूप छान प्रशांत, यशस्वी, असवरी सानप, तुमच्या तिघांचंही अभिनंदन. खूप छान. अक्षरा सानप हे उत्तर, क्षितिजा खाडे हे उत्तर, सृष्टी गंडाळ हे उत्तर, यशस्वी भवर हे उत्तर, युवराज थोरवे हे उत्तर, तनुष्का सेकंड लाईन, तनुष्का, नंदन, तेजस, युवराज, क्षितिजा, तिघांनी सगळ्यांनी ओळख क्रमांक सांगितले. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. श्रेया चौरे हे उत्तर, अमेर अत्तार हे उत्तर, असवरी महेश सानप हे उत्तर, प्रदीप सानप हे उत्तर आणि वेदांत किशोरे हे उत्तर. चला, आतापर्यंतच्या पाचही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. हॅट्रिक केली बा तुम्ही, एकही प्रश्न कोणाचाही चुकला नाही. अगदी पाचही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप अभिनंदन. मला तुमच्यासारखे विद्यार्थी लाभले याचा मला खूप आनंद. नंदन, तू तर 5 पैकी 5 नाही, सगळ्यांनीच 5 पैकी 5 घेतले, कोणाचंच उत्तर चुकलं नाही. खूप छान, अभिनंदन. चला, प्रश्न 5वा येथे पूर्ण होत आहे. असहकारवादी कोण होते? योग्य उत्तर पर्याय ए गांधीजी. पहा, दुसऱ्या ओळीत दिले गांधीजी असहकारवादी व सत्याग्रही होते. असाही प्रश्न आला असता, सत्याग्रही कोण होते, तरी त्याचंही उत्तर आपलं महात्मा गांधीजीच आलं असतं. चला, हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 199 येथे पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केला नसेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअपच्या चॅनलच्या लिंक आहेत, त्याला फॉलो करा. युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून लाईव्ह शिकायची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही युट्यूब हा व्हिडिओ दाखवल. तुमचे जेवढे जास्त लाईक तेवढे दुसऱ्यांना आपला व्हिडिओ युट्यूबच्या मार्फत दाखवला जातो. त्यासाठी जास्तीत जास्त लाईक असणं गरजेचं. लाईक केल्याने आम्हाला पैसे मिळतात किंवा आम्ही श्रीमंत होतो किंवा युट्यूब मधून पैसे कमवतात, हा तुमचा भ्रम. मी पैसे कमवण्यासाठी शिकवत नाही. मला महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जे क्लासेस अकॅडमी भरपूर फी घेऊनही छोटासा अभ्यासक्रम देतात आणि लूटमार करतात, त्यांच्या कानाखाली चपराक मारण्यासाठी केलेला हा खटाटोप. क्लासेस अकॅडमी खूप पैसे लुटतात आणि चांगला अभ्यासक्रम देत नाहीत. त्यांच्याही पेक्षा उत्तम दर्जाचा अभ्यासक्रम मी तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो. चला, युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा आधी सांगितला, आताही सांगतो. पहा, टेलिग्राम वरती अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व तासिका पीडीएफच्या लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मोबाईलमध्ये टॅबमध्ये टेलिग्राम चॅनल घ्या, टेलिग्रामचा ॲप घ्या, त्यावरती आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथून त्या लिंकला टच करा आणि टेलिग्राम चॅनलचा ग्रुप जॉईन करा. आणि त्यावरती पहा, पहिल्या दिवसापासूनच्या सर्व लिंक, सर्व पीडीएफ, सर्व टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्ही पाठीमागे जाऊन सर्व टेस्ट सोडवू शकता. चला, थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण क्रमांक 199 पूर्ण केला आहे. चला, भेटू पुढच्या उत्तरामध्ये.